आपण मगाशीच ऐकलं की निवडणूक आयुक्तांनी भलेही मतदार यादीतील घोळावरती स्पष्टीकरण दिलं असेल, पण निवडणुकीमध्ये विरोधक हाच मुद्दा उचलून धरतील असं दिसतंय. कारण तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीची घोषणा होत असतानाच आयोगाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ऐकूयात त्यांचं म्हणणं काय आहे. निवडणूक आयोगाच्या इलेक्टरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते. त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाहीये. आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 12:30 पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही. म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण? हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू. फार मोठे पुरावे आम्ही निवडणूक आयोगाला सादर केलेले आहेत. ठिकठिकाणच्या संपूर्ण महानगरपालिकांमध्ये आमच्या आक्षेप हरकती आम्ही नोंदवलेल्या. आक्षेप हरकती नोंदवून त्यावर कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. एवढंच नाही तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचा एक पदाधिकारी येऊन कसे वॉर्ड फॉर्मेशन करतो आणि कोणत्या गल्ली कुठे टाका सांगतो या संदर्भातलं देखील शासकीय डॉक्युमेंट, व्हिडिओ हे देखील आम्ही सादर केलेले आहेत. एवढे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग हा झोपा काढतोय का, हाच एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. निवडणुका जाहीर होत असताना फायनल मतदार यादी सुद्धा जाहीर होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी ज्या होत्या, ज्या बोगस मतदार आहेत ते मतदार काढले गेले पाहिजेत. कारण की बीजेपीनी बोगस मतदान करून घेतलेलं आहे. याचं पुराव्यानिशी आम्ही कंप्लेंट पण दाखल केलेली आहे. नागपूरच्या बहादुरा नगरपंचायतमध्ये नागेश्वर नगर इथे 16,000 मतदान जिथे ते 4,500 मतदान बोगस. आणि ती तक्रार केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग त्याची तक्रार दखल घ्यायला तयार नाही. आणि बीजेपीचे लोक येऊन, नगरसेवक वगैरे येऊन तिथे मतदान करून घेऊन राहिले आणि निवडणूक अधिकारी ते मतदान करू देऊन राहिले आणि तक्रार केल्यानंतर काही होत नाही. याचा अर्थ निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते निवडणूक आयोगावरती अशा पद्धतीने त्यांनी भाष्य केलंय. मनसेने आपल्या स्टाईलमध्ये आयोगाच्या कारभारावरती नाराजी जाहीर केलेली आहे. तर त्याचं असं झालं की मतदार यादीतल्या संभाव्य गोंधळाबाबत जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मुंब्र्याच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले होते. मात्र तिथे मतदार यादी अपडेट करण्यासाठी एकच कर्मचारी होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांचा संताप झाला आणि मग काय, नेहमीप्रमाणे खळखट्याक. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ घातला. कम्प्युटर्स खाली फेकले, तिथल्या कर्मचाऱ्यांशी प्रचंड वाद घातला. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, याद्या अपडेट करा, नाहीतर आणखी मनसे स्टाईल दणका देऊ, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला. निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे यांची स्टाईल वेगळी असली तरी एकाच नोटवरती दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे आता निवडणुका जाहीर झाल्यावरती पुन्हा एक प्रश्न नव्याने विचारला जाऊ लागलाय. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मनसेला जवळ करणार का? यावर काँग्रेसनं अजूनही आपले पत्ते उघड केले नसले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राज ठाकरेंसोबत जाण्यात काही अडचण नाहीये, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. कारण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आघाडीतलं मतविभाजन टाळणं आवश्यक आहे असं म्हटलंय. मागच्या निवडणुका सुद्धा संपूर्णपणे राज्यामध्ये आम्ही आघाडी करूनच केलेल्या आहे आणि इथे सुद्धा तशीच आघाडी, येणाऱ्या निवडणुका सुद्धा महाविकास आघाडी म्हणून अख्ख्या राज्यात लढवणार आहोत. काँग्रेसची भूमिका एकला चलोची आहे. काँग्रेसची भूमिका एकला चलोरीची जरी त्यांनी जाहीर केली तरी काल परवा आमची चर्चा झाली तेव्हा एकत्र बसण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. अजून शिवसेना मनसेच्या युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे आलेला नाही. प्रस्ताव ज्यावेळेला येईल त्यावेळेला सगळेजण आम्ही बसून निर्णय घेऊ. त्यावेळेला जो निर्णय होईल तो त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करू. मनसेबाबत अजून ठरलं नसलं तरी बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवणार आहे असं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी वारंवार जाहीर केलंय. आज मुख्यमंत्र्यांनी महायुतीबद्दल स्पष्ट शब्दात घोषणा केली की बहुतांश महापालिका या भाजप आणि शिवसेना एकत्र लढवतील असं ते म्हणाले. ऐकूयात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय. 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घ काळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होत आहेत.
आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल. एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि महापालिकांच्या या महासंग्रामावरतीच आज आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्याआधी बघूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला.